मकरंद नार्वेकर मुंबईमधील कुलाबा विधानसभेतील वॉर्ड क्रमांक 225चे उमेदवार आहेत भाजपाचे आणि आता सध्या चर्चेत आहेत ते म्हणजे त्यांच्यावर आणि त्यांच्या जे भाऊ आहेत राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष त्यांच्या दबावामुळे काही ठिकाणी अर्ज मागे घेतले गेले आणि भरून नाही दिले. काय खरं झालं? तुमच्यावर मोठे आरोप केले जातात की तुमच्या राजकीय दबावाचा वापर करून तुम्ही अर्ज दाखल करून नाही दिले, जे केले ते बाद केले. कसं आहे की आता विरोधकांकडे काही मुद्दे राहिलेले नाहीत. विकासाबद्दल त्यांना बोलायचं नाही. केलेल्या कामांबद्दल किंवा त्यांनी केलेल्या संपर्काबद्दल त्यांच्याकडे काय बोलण्यासारखं नाही आहे. म्हणून असले बिनबुडाचे आरोप करायचं हे आज काय नवीन नाही. आज देशभर तुम्ही बघताय जिथं विरोधी पक्ष हरतात तिकडे EVM मशीन मध्ये घोटाळा झाला. जिथं ते जिंकतात तिकडे ते गप राहतात. म्हणून त्याच प्रकारचा हा विषय आहे. आणि ह्याच्यातून एक क्लिअर दिसून येतंय की विरोधकांचं मानसिकता आता ही बॅकफूटवर गेलेली आहे. आणि आपल्याला येत्या काळात निर्णय जो होणार आहे तो आज स्पष्ट दिसून येतोय. पण नेमकं काय झालं का ज्याच्यामुळे हे अर्ज घेतलेच गेले नाहीत किंवा बाद झाले? आता असं आहे की नियमावली सगळ्यांना लागू होते, कायदा सगळ्यांना लागू होतो. माझ्या माहितीनुसार तिकडे काही असे पण होते जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते आणि ते भरू शकले नाहीत कारण त्यांना उशीर झाला. आणि जो दिलेला टाइम होता त्या टायमाच्या आत जर आले असते तर कोणी नाकारायचा काय विषयच येत नाही. मग ते कुणी असो. तुमच्या वॉर्डमध्ये आता स्थिती अशी दिसते की तुमच्या विरोधात ना उभाटा आहे, ना मनसे आहे, ना काँग्रेस आहे, ना आप आहे. फक्त एक अपक्ष अर्ज राहिलेला आहे. म्हणजे बाकीचे अपक्ष अर्ज आज काही विड्रॉ केलेले आहेत असं माहिती समोर येते. असं एक अपक्षाला सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये उद्यापर्यंत मुदत आहे. ते सुद्धा मागे गेलं अपेक्षा आहे काय? कसं आहे की आमची तयारी ही 5ही वर्ष 24 तास असते. म्हणून कोण मागे घेत आहे कोण नाही मागे घेत आहे तो त्यांचा निर्णय आहे. आम्ही लढाईला सामोरं जायला पूर्ण सक्षम आहोत. नाही, याचं कारण काय आहे की एक अपक्ष जर मागे घेतो तर मुंबईतले तुम्ही पहिले नगरसेवक राहाल की जे बिनविरोध व्हाल. बरोबर आहे. पण आता ते अपक्ष candidate अपक्ष कॅन्डिडेटच्या मानसिकतेवर आहे. पण आपली तयारी फुल आहे की निवडणूक जाहीर करायची. निवडणुकीत पूर्ण तयारीत उतरलोय. तर मकरंदजी, परिवारवादाचा आरोप होतोय. भलेही राहुल नार्वेकर सांगतायत की माझं म्हणून नाही, तुम्ही आधीपासून भाजपात आहात म्हणून तुम्हाला हे तिकीट दिलंय, तुमचं काम चांगलं आहे म्हणून. पण शेवटी परिवारवादावर आरोप हा तुमच्यावर होतोच आहे. आरोप होत राहणार. आणि मी तुम्हाला सांगितलं तसं हे काय यांच्याकडे कोणते दुसरेही मुद्दे राहिलेले नाहीत. ते ह्या प्रकारचे आरोप करतायत. पण आज तुम्ही बघितलं तर मी 2012 मध्ये तिकडं 227 प्रभागातून अपक्ष निवडून आलोय. 2017 मध्ये त्याही आदल्या मार्जिनपेक्षा जास्त मार्जिननी निवडून आलोय. आणि आमचं आज मी असो किंवा हर्षिता ताई असो किंवा गौरवी शिवलकर जी असतील, ह्या इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचं काम आहे. आणि ते लोकांमध्ये फिरतात, वावरतात, लोकांमध्ये संपर्क आहे त्यांचा. धन्यवाद. जे मकरंद नार्वेकर आहेत त्यांचा दावा आहे की अपक्षांनी अर्ज घेतला तर उत्तमच आहे, नाही घेतला तरी आम्ही निवडणुकी सामोरे जायला तयार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.